नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, विद्यागुरु अकॅडमीमध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे. पार्ट 1चा व्हिडिओ जो 1 ते 25 क्वेश्चन आहेत GS पेपर 4 ह्याचा नक्की तुम्ही बघितला असेल अशी मला खात्री आहे. आणि जर नसेल बघितला तर मी तुम्हाला एकदा रिक्वेस्ट करेल की 1 ते 25 क्वेश्चन नक्की बघा. आता ह्या सेशनमध्ये आपण 26 ते 50 हा जो आपला पार्ट 2 आहे ह्याच्यामध्ये आपण 26 ते 50 हे क्वेश्चन डिस्कस करणार आहोत. 25 क्वेश्चन ह्याच्यामुळे पण घेतोय, एकतर म्हणजे मला सॉल्व करणं किंवा एक्झॅक्ट त्याचा एक सोर्स त्याचं जे आहे हे सगळं स्लाईडमध्ये बनवणं वगैरे हे थोडंसं वेळ घेतं. आणि मुलांच्या दृष्टीने पण एक महत्त्वाचं म्हणजे आम्ही जेव्हा मुलांचा फीडबॅक पण वगैरे घेतो तर ते तुमच्यासाठी पण सोपं आहे की 25मध्ये किती झाले, 25मध्ये किती झाले. तुमच्या काही डाऊट्स असतील तर जे तुम्ही चॅटबॉक्समध्ये वेगवेगळ्या प्रकारे आमच्यापर्यंत पोहोचवता तर आम्हाला पण ते ॲड्रेस करायला थोडंसं सोपं जातं, त्याच्यामुळे येतोय. प्रयत्न करेल जर तुमचं असेल काही तर नक्की चॅटबॉक्समध्ये तसं सांगाच की सर आता 51 ते 100 एक सोबतच घ्या. जर काय असेल तशी तुमची डिमांड तर नक्की सांगा आणि जर फिजिबल असेल तर मी नक्की प्रयत्न करेल. जसं आधी पण सांगितलं होतं की मी सेक्शन डी मधलं घेतोय तर त्या हिशोबाने आहे. जर तुमचा डी असेल तर तुम्हाला तर सोपंच आहे, पण नसेल तर फक्त एक एक क्वेश्चन 1 बाय 1 क्वेश्चन तुम्हाला थोडंसं त्रास होईल, पण नक्की तुम्ही क्वेश्चन्स तसे चेक करू शकता. ठीक आहे, सो स्टार्ट करूयात. फर्स्ट क्वेश्चन 26वा की क्वेश्चन कशाचा आहे, नॅशनल इन्कममध्ये डिफिकल्टीज कोणत्या कोणत्या असतात डेव्हलपिंग कंट्रीज भारतासारख्या. तर अनऑर्गनाइज्ड वगैरे बरोबर आहे, सबसिस्टन्स फार्मिंग बरोबर आहे, ॲडिक्वेट ऑफ स्टॅटिस्टिकल डेटा पण बरोबर. इलिटरसी मला असं वाटतं हे राईट रिझन नाही आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं, भारत जरी डेव्हलपिंग स्टेट आहे, डेव्हलपिंग कंट्री आहे, तरी जर बघितलं तर आपल्याकडे 74% ही 2011च्या सेन्ससने आहे, करेक्ट आहे. आणि त्याच्यात जर बघितलं प्रमाण तर आता ते पण वाढलं आहे. पण इलिटरसी हा ना स्टॅटिस्टिकल डेटासाठी नॅशनल इन्कमच्या मेजरमेंटसाठी मला वाटत नाही की हा करेक्ट फॅक्टर आहे. तर माझ्या मते करेक्ट आन्सर त्याचा ABC असायला पाहिजे. आयोगाचं काय असेल तर बघू, पण मला असं वाटतं की हा इलिटरसी हा नसायलाच पाहिजे, आयोग पण नाहीच द्यायला पाहिजे ह्याच्याबद्दल. ठीक आहे, सो हा सोपा सरळ क्वेश्चन आहे, तुमचा पण आला असेलच बरोबर. नेक्स्ट 27 नंबर. तर 27 नंबर बिझनेस सायकलवर आहे. हा कोर इकॉनॉमिक्सचा प्रश्न असं म्हणू शकतो, कारण का आपल्याला बिझनेस सायकल्स त्याच्यातच वाचायला मिळतात कोर इकॉनॉमिक्समध्ये. सो अल्टरनेट पिरियड ऑफ एक्सपान्शन त्यालाच बिझनेस सायकल म्हणतात, बरोबर आहे. केन्सचं एक्झॅक्टली हेच बरोबर आहे की ॲग्रिगेट फ्लक्च्युएशन इन इफेक्टिव्ह डिमांड, बरोबर आहे एकदम. आणि जर क्लासिकल असं आलं तर क्लासिकल इकॉनॉमिक्स जर आलं तर तेव्हा आपल्याला फक्त लक्षात ठेवायचं की क्लासिकल एक्झॅक्टली उलटं म्हणतात, ते म्हणतात इफेक्टिव्ह सप्लायमध्ये ऑर ॲग्रिगेट सप्लायमध्ये म्हणतात. केन्स डिमांड साईड इकॉनॉमिक्स बोलतो, हे बेसिक आपल्याला माहिती आहे. तर सेकंड पण करेक्ट आहे. इट हॅज 3 फेजेस जे असं दिलेलं आहे हे चुकीचं आहे. इट हॅज 4 फेजेस. त्या 4 फेजेस पण कोणत्या आहे त्या पण एकदा तुम्हाला दाखवतो, म्हणजे तुम्हाला ते लक्षात पण राहील पुढे. सो एक्सपान्शन, पीक, कॉन्ट्रॅक्शन आणि रिकव्हरी. एन्सायक्लोपीडियाचा सोर्स आहे, तर तसं तुम्हाला ह्या गोष्टी माहिती आहे, फक्त एकदा सोर्स पण आपण कन्फर्म जसं करायचं. सो एक्सपान्शन, पीक, कॉन्ट्रॅक्शन, रिकव्हरी हे 4 फेजेस आहेत. इथे 3 फेजेस दिला, एक्सपान्शन, पीक, कॉन्ट्रॅक्शन, रिकव्हरी ही फेज नाही आहे. तर त्याच्यामुळे आन्सर करेक्ट कोणता आहे तर A आणि B करेक्ट आहे माझ्या मते. पुढचा क्वेश्चन घेऊयात, क्वेश्चन नंबर 28. क्वेश्चन नंबर 28, पर्सनल इन्कम इन्क्लूड प्रॉफिट्स, इंटरेस्ट, वेजेस, रेंट आणि सोशल सिक्युरिटी कॉन्ट्रीब्युशन. सोशल सिक्युरिटी कॉन्ट्रीब्युशन म्हणजे सरकारने जे पैसे त्यांना दिलेले आहेत, बेसिकली ते ट्रान्सफर पेमेंट्स असतात. तर ट्रान्सफर पेमेंट्स येस हा माझ्या पर्सनल इन्कममध्ये आहे. जर मला गव्हर्नमेंटकडनं पेन्शन म्हणा काय गोष्टीचा जर मोबदला मिळत असेल तर नक्की मला ट्रान्सफर पेमेंट्स हे माझ्या पर्सनल इन्कममध्ये येतं. इथे दिलेलं आहे डिस्पोजेबल इन्कम इन्क्लूड्स पर्सनल इन्कम अँड पर्सनल टॅक्सेस. नाही, डिस्पोजेबल इन्कमची कॉन्सेप्टच आपल्याला माहिती, माझ्या इन्कममधनं मी जेव्हा टॅक्सेस मायनस करतो, इन्कम टॅक्स म्हणजे पर्सनल इन्कम टॅक्सेस जे मी पे केलेले असतील तर ते मायनस करतो तेव्हा हे येईल. तर सेकंड जे रॉंग आहे आणि तुम्हाला इनकरेक्ट विचारलेलं आहे. माझ्याकडनं लास्ट प्रश्नात लास्ट सेशनमध्ये एका क्वेश्चनमध्ये मी आन्सर बरोबर दिलं, पण ते करेक्ट इनकरेक्टमध्ये मार्किंग माझ्या मते रॉंग झाली होती, पण तुम्ही चॅटबॉक्समध्ये कोणीतरी ती बरोबर केली, सो गुड. फक्त मग ह्याचं इनकरेक्ट आहे तर ओनली B इनकरेक्ट आहे. सो हे आन्सर असायला पाहिजे त्याचं की ओनली B इनकरेक्ट आहे. नेक्स्ट केन्सचा रोजगार सिद्धांत, करेक्ट आन्सर त्याचं ए पाहिजे. अतिशय स्ट्रेट फॉरवर्ड क्वेश्चन आहे हा. आपण केन्सचा जे आहे त्याचं 1936चं पब्लिकेशन, या गोष्टी आपल्याला बेसिकली वाचण्यात पण आलेलं आहे, माहिती पण असतात आणि फक्त सोर्स आहे. तर तुम्ही कोणत्याही केन्सियन इकॉनॉमीबद्दल कुठूनही वाचलं असेल तर फक्त इथे रिमेन कॉन्स्टंट आहे. तर ॲक्च्युली त्याला स्टिकी प्राइजेस म्हणतात, तर स्टिकीनेस म्हणतात. ही प्रॉपर एक्झॅक्ट इकॉनॉमिक्सचा वर्ड स्टिकीनेस आहे. स्टिकीनेस म्हणजेच तेच असतं की बाबा तिथेच राहतात, कॉन्स्टंट और स्टिकी. कॉन्स्टंट हा शब्द मोस्टली
इकॉनॉमिक्समध्ये नाही वापरत, पण ह्याच्यातलं सगळ्यात लॉजिकल आन्सर तेच आहे. इथे अनकॉन्स्टंट म्हणजे हे तर ठीक आहे, कन्झम्पशन आहे, वेजेस आणि प्राइजेस हे 2 फॅक्टर्स आहेत, वेजेस आणि प्राइजेस. सो करेक्ट आन्सर स्टिकी म्हणजेच ते कॉन्स्टंट सारखं कन्सिडर करायला पाहिजे. काही जणांचं असं की सर आशा असल्यामुळे आम्ही आयोगाला सांगू की हे कॅन्सल करा, तर अशाने कॅन्सल होत नाही प्रश्न. म्हणजे आता तुम्ही सगळे मुख्य परीक्षा देणारे मोस्टली लोक आहेत, तर त्याच्यामुळे तुमचं असं डाऊट नसतो. पण काही जणांना असं वाटतं की कॉन्स्टंट नाही आणि स्टिकी वर्ड आहे, अशा छोट्या छोट्या गोष्टीत पडायचं नाही आहे आपल्याला. फक्त समजून घ्यायचं की जर अजून ॲप्रोप्रिएट असतात तर काय हे सांगेल, पण कॉन्स्टंट चुकीचा शब्द नाही आहे, करेक्ट आहे. आणि म्हणून हा क्वेश्चन कॅन्सल होण्याचा ह्याचा बिलकुल नाही आहे. काही मुलांना ते डाऊट असतात तर ते सांगून टाकतो. सो करेक्ट आन्सर नक्कीच ऑप्शन 1 असेल. क्वेश्चन नंबर 30. आता हा क्वेश्चन मी जेव्हा बघतो की खूप मुलांची डिस्कशन जेव्हा मुलांशी चालू असतं, तर काही मुलांना असं की सर आला आणि काही मुलांना सर असं कसं करणार लक्षात. तर मला तेच वाटतं की आयोग हे नाही बघत की हे अशा काहीतरी डेटा आयोगाने एकदम सिम्पल ठेवलेलं आहे. हे खरंच लक्षात ठेवा मित्रांनो. आणि मी पण प्रयत्न करेल पुढे चालून इकॉनॉमिक सर्वेचंच स्पेसिफिकली लेक्चर्स, स्पेसिफिकली त्याचीच बॅच, कारण का इकॉनॉमिक्स आणि ती मुख्य परीक्षा देणाऱ्या मुलांसाठी. का? कारण का असे जे प्रश्न आहेत हे खरंच इकॉनॉमिक सर्वेमधनंच होऊ शकतात. आणि इकॉनॉमिक सर्वे म्हणजे मी महाराष्ट्राची पण आर्थिक पाहणी म्हणतोय, म्हणजे भारताची आपण काल पण बघितली कसे प्रश्न आले महाराष्ट्राच्या आर्थिक पाहणीमधनं. सो हा जशाचा तसा महाराष्ट्राच्या आर्थिक पाहणीमधनं आलेला प्रश्न आहे. सो ट्रिनियल ॲव्हरेज आणि एक्झॅक्टली वर्ष पण जे आहेत ते सेम आहेत. म्हणजे त्यांनी काही नाही, आर्थिक पाहणी असणाऱ्या मुलांनी आणि 23 अटेम्प्ट देतात, तर 22ची जी आलेली आहे रिसेंट ती माहिती पाहिजे, त्याच्यावरनं हा प्रश्न आलेला. सो तुम्हाला तिथे दिसेल की आणि त्यांनी कशावर विचारलेला आहे क्वेश्चन, तर त्यांनी टोटल सिरियल्सवर विचारलेला आहे. बरोबर आहे, म्हणजे हे सिरियल्स जे आहे ह्याच्यावर तो प्रश्न आहे. तुम्ही पॉज करून एकदा तसं सगळं व्हेरीफाय करू शकता. ह्यावरनं सगळं विचारलेलं आहे, पंजाब मग नंतर हरियाणा वगैरे असा आहे. आता हा क्रम जो आहे तो त्यांनी कोणता विचारलेला आहे, तर हा क्रम त्यांनी असेंडिंग ऑर्डरमध्ये विचारलेला आहे. सो तुम्हाला इथे दिसेल असेंडिंग म्हणजे चढता क्रम. हां, चढत्या क्रमाने म्हणजे सगळ्यात कमीपासनं. तर मग त्याचा आन्सर म्हणून महाराष्ट्र जो आहे सगळ्यात कमी प्रमाणे वर जाईल आणि पंजाब लास्ट असेल. तर त्याच्यामुळे करेक्ट आन्सर असेल पंजाब, मग नंतर आंध्र प्रदेश, हरियाणा आणि महाराष्ट्र, आंध्र प्रदेश, हरियाणा आणि पंजाब. आन्सर डी असेल. ठीक आहे. आर्थिक पाहणीमधनं आलेला हा प्रश्न आहे. ह्याच्यातनं तुम्ही बघू शकता. पुढच्या वेळेस आपण जेव्हा प्रिपेअर करूच तेव्हा पल्सेस, ऑइल सीड्स हे करावंच लागेल आपल्याला. टॉप 5 आणि महाराष्ट्र त्याच्यात कुठे आहे ह्या गोष्टी माहिती पाहिजेच असतात आपल्याला. हे MPSC वारंवार मेन्स परीक्षेमध्ये सांगतं की तुमची तेवढी डेप्थ पाहिजे, आपल्याला ती प्रिपेअर आणि तयार करावी पण लागेल. नेक्स्ट आता अगेन इकॉनॉमिक सर्वेमधनं जशाचा तसा प्रश्न आलेला आहे. हॉर्टिकल्चर मिशन 2005मध्ये आला आहे. आता 34 डिस्ट्रिक्ट सर काही जण म्हणतात सर कसं लक्षात ठेवायचं. हे पाठ करण्याचं नाही, हे डायरेक्ट सर्वेमध्ये दिलेलं आहे आणि आपलं काम आहे की ते ॲज ॲस्पिरंट तसं लक्षात ठेवणं. हे गोष्टी म्हणजे हे समोरासमोर आहे त्यांनी दिलेलं आहे. अगेन मी मुद्दामून इकॉनॉमिक सर्वेमधलाच क्वेश्चन म्हणजे स्क्रीनशॉट तुमच्यासमोर आणलेला आहे, तुम्ही पण सगळ्यांनी वाचलाच असेल नक्की. सो इथे डायरेक्ट दिलेलं आहे 2005-06 आणि इथे बघा दिलेलं आहे इम्प्लिमेंटेड इन 34 डिस्ट्रिक्ट फ्रॉम धिस. म्हणजे जशाच्या तशी लाईनच उचलली आहे, काहीच नाही केलेलं. जी एक्झामिनरची बॉडी आहे त्यांना सांगितलेलं आहेच की आर्थिक पाहणीमधनं प्रश्न विचारायचे आहे भारताची आणि महाराष्ट्राची, तर त्यांनी ते डायरेक्ट केलेलं आहे तसं. ठीक आहे. सो करेक्ट. सो देअरफॉर करेक्ट आन्सर इज A and B बोथ आर करेक्ट. म्हणजे त्यांनी तेच विचारलं तर आन्सर A होईल त्याचा 1. नेक्स्ट क्वेश्चन नंबर 32 इंटरेस्ट सबवेन्शन स्कीमवर आहे. क्वेश्चन खूप मस्त आहे. जोपर्यंत तुम्ही पूर्ण लक्ष देऊन, आता हीच चॅलेंज आहे की सर 150 प्रश्न आहे एवढं लक्ष देऊन, पण हे ॲस्पिरंट करणं, कारण का तुमच्याकडे जो पुढे भार पण असणार आहे, तर त्याच्यामुळे ती ट्रेन करण्याचीच एक परीक्षा आपण म्हणतो जसं. तर कारण का काय, मॉडिफाईड इंटरेस्ट सबवेन्शन स्कीम प्रोव्हाइड लॉंग टर्म क्रेडिट टू फार्मर्स ॲट द सबसिडाईज. म्हणजे फक्त इथे जर लक्ष दिलं की नाही हे लॉंग टर्म क्रेडिटसाठी नाही आहे. आणि मग 4% आहे का, हां हो आहे, कारण का सबवेन्शन जे मिळतं तसं. सो मी एक्झॅक्टली ह्याला प्रूव्ह करायला PIBचा सोर्स आहे, तुम्हाला तिथे दिसेल. मी PIB मोस्टली गव्हर्नमेंट डॉक्युमेंट आहे त्याच्यामुळे. सो हे करण्यासाठी असतं तर शॉर्ट टर्म फार्मरसाठी, शॉर्ट टर्म क्रेडिटसाठी आहे. आणि म्हणजे बेसिकली तसं बघितलं तर KCC जे आहे, किसान क्रेडिट कार्ड, त्याचाच एक, त्याच्यामध्ये पण सेम हीच कॉन्सेप्टला इम्प्लिमेंट करून पैसे दिले जातात 3 लाखपर्यंत जे लोन आहे. आणि ॲडिशनल 3% सबवेन्शन जे प्रॉम्प्टली वगैरे बनाल तर ती ही गेट्स अ क्रेडिट ॲट अ रेट ऑफ 4% पर ॲनम. सो गेट अ क्रेडिट ॲट 4% पर ॲनम. बरोबर. तर इथे तुम्हाला हेच लक्षात येईल की एक्झॅक्टली तशी आपली लाईन पण वगैरे तशी वापरलेली आहे. सो करेक्ट आन्सर माझ्या मते त्याचं होईल ओनली B इज करेक्ट. फर्स्ट का रॉंग आहे, कारण का जे सांगितलं तुम्हाला की लॉंग टर्म क्रेडिट हे नसायला पाहिजे होतं. हा झाला 32वा.
गोपाळ रत्न पुरस्कार. आता हा प्रश्न जर बघितला तर बेस्ट AI टेक्निशियन्स वगैरे किंवा जे आहे, जर तसं बघितलं तर सर इथे AIचा अर्थ हा पण निघू शकतो, आर्टिफिशियल इंटेलिजन्स वगैरे. पण अगेन हे तुम्ही वाचलं पाहिजे किंवा आर्थिक पाहणीमध्ये आहे आणि ह्याच्यावर विचारलेलं पण आहे. सो करेक्ट आन्सर त्याचा ऑल आहे. AI टेक्निशियन म्हणजे काय, तर आर्टिफिशियल इन्सेमिनेशन जे करतात ते टेक्निशियन आहेत, तर त्यांना इन्क्लूड केलं गेलं आहे. तर सगळे हे जे दिलं 3 कॅटेगरीज जे आहेत, तर त्या 3 कॅटेगरीज त्यांनी क्वेश्चन विचारलेला आहे. पण ह्या 3 कॅटेगरीजमध्ये 1, 2 इथे जसं आहे, तर हे सगळे आहेत. तर त्याच्यामुळे माझा जो आन्सर द्यायला PIBचा अगेन हा सोर्स आहे, फक्त त्याची वरची वेबसाईटचा होम पेज माझ्याकडनं नाही आला ह्याच्यात, पण PIBचा आहे एवढा विश्वास राहू द्या. आणि त्याच्यामुळे करेक्ट आन्सर त्याचा ऑल ऑफ द अबव होईल क्वेश्चन नंबर 33चा. नेक्स्ट कृषी पंप योजनाबद्दल मुख्यमंत्री, तर महाराष्ट्राचं स्पेसिफिक आहे. ॲक्च्युली थोडंसं सर्वेमध्ये आहे ह्याच्याबद्दल नक्की आहे, पण जो आन्सर मला जेव्हा तुम्हाला हे सांगायचं आहे की सगळं कसं आहे काय आहे, तर काही गोष्टी आहे सर्वे, पण एक्झॅक्टली जिथे आहेत हे सर्वे, तर मी तुम्हाला एकदा सांगतो. 4 ऑप्शन्स दिलेले आहेत आणि आपल्याला ते अभ्यास करायचे आहेत काय आहे. तर सगळ्यात पहिले जो ऑप्शन दिलेला आहे तो आहे 21-22मध्ये सुरू केली. तर ही 21-22मध्ये नाही, 2019मध्ये ही सुरू झालेली स्कीम आहे 2019मध्ये, बरोबर आहे. सो 2019मध्ये सुरू झाली, म्हणून पहिला ऑप्शन जो आहे ए तो रॉंग होईल ह्या मुवमेंटला. नेक्स्ट दुसरं जे आहे, दुसरा जो ऑप्शन होता तो होता की स्कीममध्ये जो ऑब्जेक्टिव्ह आहे की ॲग्रिकल्चर पंप्स ड्युरिंग डे जे आहे ते सोलारवर चालायला पाहिजे, पोल्युशन कमी होईल आणि डिझेल पंपमुळे, बरोबर आहे. सो एक्झॅक्टली बरोबर आहे की डे टाईम पॉवर अवेलेबिलिटी टू ॲग्रिकल्चर पंप्स, आणि जर त्याच्यातच बघितलं महावितरणाच्याच वेबसाईटवरनं रिप्लेसमेंट ऑफ डिझेल पंप्स टू रिड्यूस द पोल्युशन म्हणजे बेसिकली तुम्ही त्याचा अंदाज लावू शकता आणि ते बरोबर पण आहे. नेक्स्ट थर्ड स्टेटमेंट काय होती, थर्ड स्टेटमेंट होती SC/STs पर्सन मस्ट पे 10% ऑफ द टोटल कॉस्ट. तर ते 10% नाही ॲक्च्युली, तर जनरलसाठी जे आहे तर ह्याच्यात हे पण लक्षात ठेवायचं आहे, तर 10% आहे, पण SC/ST साठी 5% आहे. तर थर्ड स्टेटमेंट पण रॉंग होऊन जाईल, म्हणजे आपण बघितलं फक्त आत्ता सेकंडच बरोबर आलं. आणि धिस स्कीम इज इम्प्लिमेंटेड बाय MSECDC. तर डिस्ट्रीब्युशन कंपनी हीच आहे का, तर हो हीच आहे. इनफॅक्ट जर तुम्ही वेबसाईटवरच गेला तर सगळं तुम्हाला दिसेल महाराष्ट्र स्टेट इलेक्ट्रिफिकेशन कॉर्पोरेशन लिमिटेड. सो हे सगळं विल ग्रांट रिलीज विल एन्श्योर द असर्ड ही आहे, तो हे बरोबर आहे. म्हणजे ही जी स्टेटमेंट आहे ते करेक्ट आहे आणि त्याच्यामुळे माझा आन्सर बनेल की हे सॉरी एक मिनिट इथे हे चुकलं आहे, 10% ऑफ द कॉस्ट जे आहे हा रॉंग आहे आन्सर. तर आन्सर ए आणि बी आणि डी, सॉरी. सो बी आणि डी हे करेक्ट आन्सर बनेल. ठीक आहे, बी आणि डी करेक्ट आन्सर बनेल. सो बी करेक्ट आहे आणि डी करेक्ट आहे. हे 10% रॉंग आहे कारण का इथे 5% आहे. ठीक आहे, सो इथे 5% आहे. सो 34चा आन्सर आपण बघितलं. 35चा महाराष्ट्राच्या औद्योगिक पॉलिसी इंडस्ट्रियल पॉलिसी 2019. आता सर अशी जुनी पण असेल, किती वाचायच्या काय वाचायच्या मुलांचं हे डाऊट्स बरोबर, पण अगेन त्याचा सोर्स जो तुम्ही बघितला, अगेन हा आर्थिक पाहणीचा तुम्ही बघा, बजेट इकॉनॉमिक सर्वे SESM इकॉनॉमिक सर्वे महाराष्ट्र 22-23 जुना ह्याच्यात आहे. त्याच्यातला डायरेक्ट मी तुम्हाला इनफॅक्ट पेज नंबर हे सगळं तुमच्यासाठी आहे की त्याच्यातनं प्रश्न विचारले. डायरेक्ट इंडस्ट्रियल पॉलिसी पहिला कंड्युसिव्ह बिझनेस एन्व्हायरमेंट बघा इथे, क्रिएटिंग बिझनेस एन्व्हायरमेंट, बरोबर आहे. नेक्स्ट काय दिलेलं आहे, आता इथे जो ऑप्शन दिलेला आहे नेक्स्ट की एम्प्लॉयमेंट जनरेशन करायचे आहेत, बरोबर आहे, पण इथे दिलेलं आहे बाय द डेव्हलपमेंट ऑफ लार्ज स्केल इंडस्ट्रीज. मी स्वतः हे की लार्ज स्केल इंडस्ट्रीज का, जास्त एम्प्लॉयमेंट तर MSMEमध्ये होईल, पण एक्झॅक्टली जर आपल्याला तुम्हाला मला हे प्रूव्ह जेव्हा करून दाखवावं लागेल तर तिथे एक्झॅक्टली बघा लाईन काय आहे, टू हाय लेवल ऑफ एम्प्लॉयमेंट जनरेशन थ्रू MSMEs. तर लक्ष अगेन मी जेव्हा इकॉनॉमिक सर्वे शिकवतो किंवा जेव्हा आपल्याला डिस्कशन आहे ह्याच गोष्टी की याच्या विरुद्ध काय काउंटर येऊ शकतं प्रश्न, आपल्याला तसाच अभ्यास करावा लागतो. आणि इन्क्लुझिव्ह रिजनली बॅलन्स्ड एन्व्हायरमेंट वगैरे हे बरोबर आहे. सो त्याच्यामुळे जर तुम्ही बघितलं तर करेक्ट आन्सर ह्याचं येईल. सो फर्स्ट स्टेटमेंट जसं बघितलं करेक्ट आहे. सेकंड लार्ज स्केल इंडस्ट्रीज हा रॉंग ऑप्शन होईल कारण का इथे आपण बघितलं MSMEs आहे, तर हा रॉंग ऑप्शन होईल आणि त्याच्यामुळे करेक्ट आन्सर ए आणि सी हे मोस्ट ॲक्युरेट आहे क्वेश्चन नंबर 35चा. नेक्स्ट क्वेश्चन नंबर 36 हा अतिशय माझ्या मते अवघड करून टाकलेला आहे. एवढ्या स्पेसिफिक गोष्टी लक्षात ठेवणं, त्या रिप्रोड्यूस करणं एक्झामच्या त्या प्रेशरमध्ये ह्याची खूप रिव्हिजन लागणार आहे. असं नाही की फक्त बॅच करून किंवा सर सांगतात की नाही मी काय त्याच्यातनं नाही होणार. खरं सांगतो
म्हणजे जेन्युइनली तुम्हाला सांगायचं तर माझं काम 2% 1% असेल की बाबा ह्याला कसं लक्षात, पण मेन हे की तुम्हाला खूप रिवाईज करावं लागेल हे ह्या प्रश्नातनं कळेल. का तर त्यांनी सांगितलं की 118 APMCs हॅव बीन इन्क्लुडेड अंडर इनाम पोर्टल, ठीक आहे. आणि ड्युरिंग 2000 ऑनलाईन गेट एंट्री ई ऑप्शन हॅव बीन स्टार्टेड इन 77 APMCs. आता अगेन सोर्स महत्त्वाचा आहे. सोर्स काय, तर सोर्स इकॉनॉमिक सर्वे आहे, बजेट इकॉनॉमिक सर्वे, पेज नंबर दिलेला आहे. आता त्याच्यात बघा काय काय केलेलं आहे. तर आता तुम्हाला इथे दिसेल ई ऑप्शन, सगळ्यात महत्त्वाचं ऑल, इथे शब्द दिलेला बघा, ऑल 118 APMCs हॅव बीन इन्क्लुडेड अंडर इनाम, महाराष्ट्राचा आहे, ठीक आहे. आता ई ऑप्शन हॅव बीन स्टार्टेड, तर ई ऑप्शन जे आहे ना ते 118 ह्याच्यात स्टार्ट झालेलं आहे. पण 77 मध्ये काय, तर ई पेमेंट हॅज बीन स्टार्टेड इन 77. तर ई ऑप्शन आणि ई पेमेंट ह्या दोन वेगवेगळ्या गोष्टी आहेत. ई पेमेंट जे आहे ना ते 77 मध्ये आहे, ई ऑप्शन जे आहे ते 118 मध्ये आहे. आता स्टेटमेंट क्वेश्चन काय विचारतोय बघा, क्वेश्चन सांगतो ई ऑप्शन हॅव बीन स्टार्टेड इन 77, नाही, ई ऑप्शन हॅव बीन स्टार्टेड इन 118 मंडीमध्ये. हे महत्त्वाचं. फक्त ई पेमेंट जे आहे ना ते, तर त्याच्यामुळे करेक्ट आन्सर जे होईल माझ्या मते, माझ्यानुसार फक्त ए करेक्ट पाहिजे, 2 जे आहे ई ऑप्शन नाही, ई पेमेंट पाहिजे, तर रॉंग होईल. मी इकॉनॉमिक सर्वेच्या रेफरन्सने सांगतोय. नेक्स्ट क्वेश्चन नंबर 37. अगेन इकॉनॉमिक सर्वे जो आहे महाराष्ट्राचा त्याच्यातनंच हा प्रश्न आलेला आहे किंवा त्याच्यातच त्याचा संदर्भ मिळेल तुम्हाला. सो 4 स्टेटमेंट आहेत. आपण पहिली स्टेटमेंट बघू. 11.2 आहे का, तर एक्झॅक्टली इथे तुम्हाला खाली दिसेल मित्रांनो. सो ग्रॉस क्रॉप्ड एरिया, ॲक्च्युली हेडिंगच ही आहे, कंपॅरिझन ऑफ महाराष्ट्र अँड इंडिया, बरोबर आहे, महाराष्ट्र आणि इंडिया. तर तुम्हाला ग्रॉस क्रॉप्ड एरिया 11.2% दिसेल. म्हणजे काय, ह्याचा अर्थ काय झाला, तर पहिली स्टेटमेंट करेक्ट झाली. दुसरी स्टेटमेंट आहे की ॲज पर सेन्सस 2000 इंडिया 7.3% लिव्ज इन महाराष्ट्र. तर 7.3 नाही आहे, ॲक्च्युली ही 9.3 आहे. हे तुम्हाला माहिती पाहिजेच असतं आणि तुम्हाला हे आलं पण असणार आहे, नक्कीच आलं असणार आहे. तर हे सेकंड स्टेटमेंट, ह्याच्यामुळे काय होईल मित्रांनो, चुकीचं होईल. तर आपल्याला इथे लक्षात येईल फर्स्ट करेक्ट आहे आणि सेकंड हे रॉंग होईल. थर्ड आता एकदा बघू, फॉरेस्ट एरिया, आणि फोर्थ जे आहे इलेक्ट्रिसिटी जनरेशन. हे 2 पॉईंट्स आता आपल्याला एकदा बघायचे आहेत की ते काय म्हणतात. तर नेक्स्ट जर दिसेल फॉरेस्ट एरिया 8% आहे आणि इथे पण 8%च दिला आहे, म्हणजे हे स्टेटमेंट बरोबर होईल. आणि त्याच्यानंतर इलेक्ट्रिसिटी जनरेशनमध्ये महाराष्ट्राचा शेअर जो आहे 8.9% आहे आणि इथे पण एक्झॅक्ट 8.9% दिलेला आहे. आणि त्याच्यामुळे ह्याचं करेक्ट आन्सर जर तुम्ही बघितलं तर एकच स्टेटमेंट जे आहे ते पण सोपावालं त्यांनी चुकवलेलं आहे, 7.9 आणि 9.3 मध्ये 7.3. तर करेक्ट आन्सर होईल ए, सी आणि डी स्टेटमेंट, हे आन्सर व्हायला पाहिजे. नेक्स्ट क्वेश्चन नंबर 38. हा जो आहे की इंडिकेटर्स ऑफ रिजनल इम्बॅलन्स, सब्जेक्टिव्ह प्रश्न आहे थोडासा, असं मला पण वाटलं जेव्हा ह्याचा आन्सर द्यायचा आहे. तर मी जेव्हा ह्याचा रेफरन्स बघत होतो आणि कसं हे मुलांपर्यंत, तर तुम्ही बघितलं तर हा STI 2021च्या मेन्सला एक्झॅक्टली जशाच्या तसा, तर फॅक्टर्स इंडिकेटर्स ऑफ रिजनल इम्बॅलन्स असा प्रश्न आलेला आहे 21च्या मेन्सला, STIचा जो पेपर स्पेसिफिकली STIचा आहे त्याच्यात. आणि त्याच्यात जे आयोगाने आन्सर दिले ऑल ऑफ द अबोव. आता त्याच्यात जर बघितलं तर इन्फ्रास्ट्रक्चर डिस्पॅरिटी, ट्रेंड्स इन इन्व्हेस्टमेंट, हे थोडे सब्जेक्टिव्ह आहेत. आता मला जेव्हा ह्याचा आन्सर द्यायचा आहे अशाच प्रकारे आता माझ्यावर जर रिस्पॉन्सिबिलिटी आहे की ह्याचा आन्सर काय देईल, तर मी पण ह्याचा आन्सर ऑल ऑफ द अबोव देईल. खूप लोकांना असं वाटेल, हे पहिले 3 तर नो डाऊट आहे आणि ABC ऑप्शन पण आहे तसा. खूप लोकांना असं वाटेल की सर रेजिस्ट्रेशन ऑफ व्हेकल्स पर 1000 पर्सन, माझ्या मते हे पण एक रिजनल इम्बॅलन्सेसचं डिस्पॅरिटी दाखवतं की तुमच्या शहरांमध्ये, तुमच्या राज्यामध्ये, तुमच्या विभागामध्ये, बरोबर. आता फॉर एक्झाम्पल जर आपण म्हटलं महाराष्ट्र आहे, महाराष्ट्रामध्ये जर पश्चिम महाराष्ट्र सधन आहे आणि विदर्भ किंवा मराठवाडा त्याच्यातल्या त्याच्यात जर बघितलं तर रिलेटिव्हली रिजनल इम्बॅलन्स मागासवर्गीय. तर येस, जर तुम्ही बघितलं तर कार आणि 2 व्हीलर किंवा 4 व्हीलर ह्यांचा सेल जो आहे रजिस्ट्रेशन ह्याचा जास्तच आहे, नक्कीच जास्त आहे. तुम्ही इनफॅक्ट जी सिरीज चेंज पण बघा किती फास्ट, तर नक्की जास्त आहे. तर माझ्या मते ते एक इंडिकेटर असू शकतं. सब्जेक्टिव्ह आहे आणि मी त्याच्या मागे आयोगाचं जे STIसाठी लॉजिक होतं त्या लॉजिकवरनं मी आन्सर त्याचा 4 देईल. तर आता अगेन ते सब्जेक्टिव्ह आहे, पण मला असं वाटतं ऑप्शन 4 जास्त करेक्ट असायला पाहिजे. आयोगाची आल्यावर बघू, पण मी ऑप्शन 4नी जाईल. क्वेश्चन नंबर 39. भारत निर्माण. तर भारत निर्माणमध्ये सगळं होतं, फक्त एकच होत नाही, ते म्हणजे अर्बन इलेक्ट्रिफिकेशन. भारत निर्माण जर तुम्ही वाचलं असेल तर हे ग्रामीण भारताचं, भारत आणि त्याच्या फिलॉसॉफीच ती होती की भारताचा विकास हा ग्रामीण भागातनं करणं गरजेचं आहे. जेव्हा सुरू झाला होता 2005-06 मध्ये. सो तुम्ही जर बघितलं तर रस्ते प्रत्येक खेड्यात जिथे 1000पेक्षा जास्त, टेलिफोन जोडलेली खेड्यांना,
जलसिंचन चालू असलेले मध्यम जल म्हणजे ठीक आहे ते पेयजल पुरवठा 55,000 वस्त्यांना, त्याच्यानंतर घरे ग्रामीण भागात, विद्युतीकरण खेड्यांचे, तर सगळीकडे खेडं म्हणजे तर म्हणून मला असं वाटतं की करेक्ट आन्सर त्याचं ऑप्शन ABC व्हायला पाहिजे. डी जे आहे अर्बन इलेक्ट्रिफिकेशन आणि टेलिकम्युनिकेशन, जरी हे असले 2 पॉईंट्स इलेक्ट्रिफिकेशन आणि टेलिकम्युनिकेशन तरी माझ्या मते ते नसायला पाहिजे आणि मी आन्सर ABC देईल. क्वेश्चन नंबर 40 हा प्रश्न जर तुम्ही बघितला तर सहकार हा चॅप्टर जो आहे तुम्ही जर बघितलं तर देसले सरांच्या पुस्तकातनं पेज नंबर पण आहे तिथे, तर डायरेक्ट सहकार चळवळमधनं जशाचा तसा आहे. तर 1995 मधला विचारलेला आहे ना आपल्याला, हे मँचेस्टरमध्ये जी झाली 1995 मध्ये, तर त्याच्यात काय काय झालं असं विचारलेलं आहे. तर म्हणजे तिथे तुम्हाला मिळेल की कॉपरेशन आहे, हे आहे रिलिजियस न्यूट्रलिटी हा तर नाहीच आहे, हा जो आहे ना हा पण कॅन्सल झालेला आहे, म्हणजे याच्यात ॲक्च्युली त्याच्याबद्दल बोललं नाही आहे. सो म्हणजे ते हे करून स्वातंत्र्य आणि हे आलं आहे. सो तुम्हाला इथे दिसेल धार्मिक आणि राजकीय तटस्थता न्यूट्रॅलिटी ही 1934 मध्ये होती आणि ती काढून त्याच्या जागेवर स्वातंत्र्य आणि स्वायत्तता ह्याच्याबद्दल त्यांनी बोललेलं आहे. तर त्याच्यामुळे माझ्या मते ह्याचं करेक्ट आन्सर व्हायला पाहिजे A आणि B, म्हणजे ऑप्शन 1 आन्सर व्हायला पाहिजे. सरळ प्रश्न आहे. क्वेश्चन नंबर 41 हा प्रश्न अगेन डिफिकल्ट आहे थोडासा, पण ह्याचा अभ्यास नक्कीच आपण इकॉनॉमिक सर्वे भारताचा जेव्हा करतो तर राज्यांकरता वेगवेगळ्या राज्यांचा, तर तिथून डायरेक्ट मिळेल तुम्हाला. तर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे पहिलं उत्तर प्रदेश पाहिजे. सो आन्सरमध्ये पण जर तुम्ही फूड ग्रेन्स विचारल्याने आपल्याला, बरोबर आहे, हां एक्झॅक्टली तुम्हाला हे लक्षात ठेवा की फूड ग्रेन्स विचारलेलं आहे आणि मॅच द पेयर्स आहेत. तर असं असेंडिंग डिसेंडिंग नाही, पण मॅच द पेयर आहे आणि फूड ग्रेन्स आहे. तर तुम्ही बघा 21-22चाच आहे आणि इथे पण 21-22 विचारलेलं आहे. तर फूड प्रोडक्शनमध्ये नंबर 1 उत्तर प्रदेश आहे, नंबर 2 मध्य प्रदेश आहे, नंबर 3 पंजाब आहे. आणि जर तुम्ही फक्त एक पण असं लक्षात ठेवलं इथे की उत्तर प्रदेश नंबर 1 आहे, तर तुम्हाला आन्सर डीचं 4 मिळेल. मध्य प्रदेश बघितलं तर तुम्हाला लक्षात येईल 2, पंजाब आणि मग राजस्थान येईल. ठीक आहे. सो आन्सर त्याचा ऑप्शन 4 पाहिजे. तसाच अजून एक प्रश्न आलेला आहे, क्वेश्चन नंबर 42 आहे. ह्याच्यामध्ये ज्वारीबद्दल डायरेक्ट आहे. ज्वारी आणि त्याच्या ज्वारीची प्रोडक्टिव्हिटी आहे, प्रोडक्शन नाही. प्रोडक्शन आणि प्रोडक्टिव्हिटीमध्ये डिफरन्स आहे. प्रोडक्टिव्हिटी आलं म्हणजे यील्ड आलं, बरोबर आहे. यील्ड ह्याला प्रोडक्टिव्हिटी म्हणतात. तर अगेन ह्याचं पण कोणतं 21-22चाच रेफरन्स आहे, आर्थिक पाहणीमधनंच हा आलेला प्रश्न आहे. तर ह्याच्यात ज्वारीमध्ये कोणता कसा आहे प्रोडक्टिव्हिटी वाईज, तर तुम्हाला एक्झॅक्टली त्याच्यात आहे 17-18 ते 21-22. तर मी फक्त 21-22चाच डेटा तुमच्यासमोर घेऊन आलेलो आहे. तर तुम्हाला यील्ड वाय म्हणजे ॲक्च्युली इथे जे आहे, तर मी ते शॉर्ट फॉर्म्स वगैरे ठेवले, पण वाय म्हणजे यील्ड म्हणजेच ही प्रोडक्टिव्हिटी दाखवते ॲक्च्युली. सो तुम्ही बघितला आंध्र प्रदेशची सगळ्यात जास्त आहे, त्याच्यानंतर मध्य प्रदेश आहे, त्याच्यानंतर उत्तर प्रदेश आहे आणि मग तेलंगणा आहे. हीच ऑर्डर आहे आणि त्याच्यामुळे मी आन्सर त्याचं दिलेलं आहे करेक्ट. तुम्हाला फक्त आंध्र प्रदेशची सर्वात जास्त आहे एवढं पण जर तुम्ही लक्षात ठेवलं, कारण का जेव्हा आपण त्याचा अभ्यास करू खूप जास्त आहे, इनफॅक्ट जर सेकंड आहे त्याच्या 1.5 पटपेक्षा म्हणजे जवळपास जास्त आहे. तर करेक्ट आन्सर डीचं जर 1 लावलं तर आन्सर 4 येऊन जायला पाहिजे. ठीक आहे. सो 42चा आन्सर झालं. नेक्स्ट जो क्वेश्चन आहे त्याच्यामध्ये मला डाऊट आहे थोडासा, ॲग्रिकल्चर प्राईस पॉलिसीची कोणती. तर काही जणांना असं वाटेल की आन्सरचे सगळे ऑप्शन बरोबर आहे. माझ्या मते मी अगेन सांगतो म्हणून मी माझा आन्सर द्यायचा प्रयत्न करतो आहे. माझ्या मते जे बी ऑप्शन आहे ते रॉंग आहे. माझ्या मते करेक्ट आन्सर ए असायला पाहिजे, पण अगेन आयोग 4 पण देऊ शकतं. आता चॅलेंज कसं करणार काय करणार, पण मी तुम्हाला त्याच्या मागचं लॉजिक सांगण्याचा प्रयत्न करतो. आता इथे काय दिलेलं आहे, जर आपण इंग्लिशमध्ये वाचलं तर टू प्रोटेक्ट द प्रोड्युसर्स इन द पिरियड ऑफ इन्क्रीजिंग ॲग्रिकल्चर प्रोडक्ट प्राइसेस, आणि त्यालाच मराठीत शेतमाल किंमत वाढीच्या काळात उत्पादकांचे संरक्षण करणे. मला असं वाटतं की जेव्हा शेतमालाची किंमत वाढते, बरोबर आहे, फॉर एक्झाम्पल जर कांद्याचे भाव, टमाट्याचे भाव, जे काय असेल म्हणा, त्यांचे भाव जेव्हा वाढतात तेव्हा उत्पादकांचे नाही, तर तेव्हा शब्द आला पाहिजे असतो कन्झ्युमरचे संरक्षण करणे. आणि हे आहे म्हणजे मला असं वाटतं तुम्ही जर एक्झॅक्टली जर बघितलं तर त्याच्यात प्रोड्युसर आणि कन्झ्युमर दोन्ही आहे. पण माझ्या मते जेव्हा किंमतवर जाते आणि जेव्हा ती किंमत खाली येताना कन्झ्युमर तर हॅपी आहे, चांगलं आहे, वा आनंदी गोष्ट आहे, 10 रुपयाला का, पण त्यावेळेस मग प्रोड्युसरचे संरक्षण करणे. तर त्याच्यामुळे मला ऑप्शन बी जो आहे तो रॉंग वाटतो आणि म्हणून मी आन्सर त्याचा ACD देईल. माझा आन्सर ACD आहे, पण काही लोकांचं जसं म्हणणं आहे ABCD पण असू शकतं. मी
असंही होऊ शकतं, खूप जास्त डिटेलमध्ये जाऊन विचार केला, पण आपल्याला माहिती आहे MPSC अशा शब्दांमध्येच आयोग आपल्याला टेस्ट करत आहे. आपण वेगवेगळे पण ठिकाणी बघितलं, तर माझ्या मते आन्सर बी इलिमिनेट झाला पाहिजे. मोस्ट ॲक्युरेट आन्सर ACD पाहिजे. नेक्स्ट क्वेश्चन बघूया. सो टेक्नॉलॉजी, हां काही लोकांना सर तंत्रज्ञान उत्तेजन देणे हो आहे, ते टेक्नॉलॉजी वगैरे त्याच्यावर भरपूर असं बोललेलं आहे. नेक्स्ट महाराष्ट्राबद्दल कॉपरेटिव्हचे काही जे कायदे आहेत त्याच्याबद्दल बघा. तर महाराष्ट्र मनी लेंडिंग रेग्युलेशन ॲक्ट 2013, तर सगळ्यात महत्त्वाचं तो 13चा कायदा नाही, ॲक्च्युली तो 14चा कायदा आहे, म्हणून ती स्टेटमेंट रॉंग होईल. सो तुम्ही बघा, महाराष्ट्र मनी लेंडिंग रेग्युलेशन ॲक्ट 2014 आहे, त्यांनी 13 दिलं आहे, तर 13चा असा कायदा नाही आहे. मी असं नाही की गॅझेटेड नोटिफिकेशन, जर इथे 13 दिलं तर ते रॉंगच व्हायला पाहिजे. आणि सेकंड करेक्ट आहे महाराष्ट्र कोऑपरेटिव्ह सोसायटीचं ॲक्ट 1960, हे दोन्ही बरोबर आहे. मी सहकाराचं जे आयुक्त आहे त्यांच्या वेबसाईटवरनं पण ते क्रॉस चेक केलं, तर तिथे पण तुम्हाला दिसेल की महाराष्ट्र मनी लेंडिंग ॲक्ट 2014 आहे आणि 1960चं पण आहे, तर ते दोन्ही बरोबर आहे. हां, महाराष्ट्र कोऑपरेटिव्ह ॲक्ट 1960. सो त्याच्यामुळे माझ्या मते फर्स्ट जे 13चं आहे ते रॉंग होईल आणि त्याच्यामुळे स्टेटमेंट म्हणजे ऑप्शन 2च करेक्ट व्हायला पाहिजे की बी इज करेक्ट. क्वेश्चन नंबर 45 ह्या प्रश्नाचं पहिलं स्टेटमेंट जे आहे ते रॉंग आहे माझ्या मते, आणि त्याचा रेफरन्स पण तुम्हाला दाखवतो. हे रॉंग आहे, जून 1991मध्ये दिलेलं आहे. मला माहिती आहे की आयोग, आपण जेव्हा विचार करतो की 1991मध्ये नाही झालं, त्याच्या मागे पण सांगतो. आता आयोग बघा काय मिस्टेक होतं आणि मुलांनी पण कसे सॉल्व करायला पाहिजे. जर तुम्ही बघितलं इथे डी आहे, इथे डी आहे, इथे डी आहे, इथे डी आहे, तर तुम्ही डीवर विचारच करू नका की 9 डिव्हिजन आहे का 7 डिव्हिजन आहे का 8 डिव्हिजन, ते आपल्याला डोक्यातच घ्यायचं नाही. आता हे एक्झाममध्ये लक्षात राहणं खूप गरजेचं आहे, कारण का प्रश्न पडतो 9 नसतील 7 असतील तर, पण तुम्ही बघा सगळी ऑप्शनमध्ये डोकंच नाही. मेन काय याच्यानंतर तुम्ही जर बघितलं तर कोऑपरेटिव्ह कमिशनर्स आर अपॉइंटेड बाय द सेंट्रल गव्हर्नमेंट. अरे सहकार हे राज्य सूचित केंद्र सरकार काय म्हणजे कसं करतं हे सगळं, नाही करणार बरोबर. तर त्याच्यामुळे सी जे आहे ते रॉंग होईल. सी रॉंग झाला म्हणजे हा ऑप्शन रॉंग झाला, हा ऑप्शन रॉंग झाला, जे मी इथे रॉंग केलं. करेक्ट आहे. आता तुम्हाला डोकं लावायचं ए का बी. आता ऑल कोऑपरेटिव्ह सोसायटीज कम्स अंडर द कंट्रोल, आणि हे जे आहे ह्याच्यामध्ये जर तुम्ही बघितलं तर पुस्तकं आहेत त्याच्यामध्ये, असं नाही की तुम्ही ते वाचलं नसणार आहे. सो तुम्हाला एक्झॅक्ट दाखवतो. तर ड्यू टू इन्क्रीज इन द ड्युटी, एक्झॅक्टली जसे तसं वर्बॅटिम म्हणतो आपण ह्याला, की गव्हर्नमेंट डिसाइडेड टू इन्क्रीज द पॉवर ऑफ रजिस्ट्रार फ्रॉम जून 1968. Designation of registrar was extended widened to the commissioner and registrars of cooperative. म्हणून ते फर्स्ट स्टेटमेंट रॉंग होईल आणि माझा आन्सर करेक्ट येऊन जाईल की करेक्ट आन्सर माझं येईल स्टेटमेंट बी आणि डी हे करेक्ट आहे. ठीक आहे. सो ऑप्शन 3 मला ह्या 45चं बरोबर वाटतं. नेक्स्ट क्वेश्चन नंबर 46, मल्टीडायमेन्शनल पॉवर्टी इंडेक्स तुम्ही नक्कीच कोळंबे सरांच्या पुस्तकातनं और देसले सरांच्या पुस्तकातनं वाचला असेल. जसे जसे पॉईंट्स मुद्दे वाचाल 2010 पासून आहे, HPIला रिप्लेस करून आहे, जास्त कमी, हे पूर्ण ते सेल्फ एक्सप्लेनेटरी पेज आहे आणि त्याच्यामुळे करेक्ट आन्सर त्याचं ऑल ऑफ द अबव ABCD आहे. सो 46चा आन्सर डी पाहिजे. क्वेश्चन नंबर 47मध्ये आयोगाने तुमच्यासोबत म्हणजे काय म्हणतो तुमच्या एकदम कॉन्सेप्टला टेस्ट करण्याचा प्रयत्न केला आहे. कसं काय की बरोबर आहे, ठीक आहे, आपण श्रमयोगीबद्दल भरपूर आहे, तुम्ही पण वाचलं आहे. महत्त्वाचं म्हणजे एकच काय की ती स्कीम जी आहे ना ती ऑर्गनाइज्ड वर्करसाठीच नाही आहे, ती अनऑर्गनाइज्ड वर्करसाठी आहे. आणि त्याच्यामुळे इथे ऑर्गनाइज्ड वर्कर, इथे ऑर्गनाइज्ड वर्कर, तर माझ्या मते आन्सर पाहिजे बोथ A and B आर इनकरेक्ट. ठीक आहे. सो त्याचा आन्सर मी 47चं 3 द्यायचा प्रयत्न करेन. क्वेश्चन नंबर 48, राजस्थान हॅज द हायेस्ट अनएम्प्लॉयमेंट रेट ह्याच टाईम पिरियडचा. असं सर एवढं कसं लक्षात राहील, हे आर्थिक पाहणीमध्ये आहे. तर तुम्हाला दिसेल अर्बन विचारला आहे, 20-21चा विचारला आहे आणि त्याच्यात अर्बन 10.2. आता जर बघितलं तर केरळाचा किती आहे 11.6. सो ह्याचा अर्थ काय होईल, जस्ट अ सेकंड, ह्याचा अर्थ काय होईल, फर्स्ट स्टेटमेंट जे आहे राजस्थानवाला हे रॉंग होईल. का? कारण का आपल्याला बघा इथे दिसेल की केरळाचा 11.6 आहे, अर्बनचाच बघतोय आपण बरोबर. सो फर्स्ट स्टेटमेंट रॉंग झालं. सेकंड स्टेटमेंट काय म्हणतात, सिक्कीम हॅज द लोएस्ट अनएम्प्लॉयमेंट रेट. आता जर तसं बघितलं तर सिक्कीमचं, आणि पण कशामध्ये बघतो अगेन लोएस्ट अर्बनच आहे. ठीक आहे. जस्ट अ सेकंड, बघा इथे काय काय बघायचं आहे आपल्याला, हायेस्ट अर्बन अनएम्प्लॉयमेंट रेट आणि इथे लोएस्ट अर्बन अनएम्प्लॉयमेंट रेट, आणि कोणाचं आता बघायचं आहे सिक्कीमचं. तर फर्स्ट तर रॉंग झालं आहे. सेकंड जे आहे ते बघा, तर तिथे तुम्हाला दिसेल की सिक्कीमचा अर्बनचा अनएम्प्लॉयमेंट रेट हा 3% आहे आणि त्याच्या जवळ जो जातो ॲक्च्युली तो कर्नाटक आहे, पण त्याच्यात जास्त आहे. तर सिक्कीमचा येस लोएस्ट आता ह्याच्यात जर बघितलं तर लोएस्ट आहे आणि त्याच्यामुळे सेकंड स्टेटमेंट जे आहे ते
एक मिनिट. हां, तर सेकंड स्टेटमेंट हे फर्स्ट जे ते फर्स्ट जे ते रॉंग होईल आणि सेकंड जे आहे ते करेक्ट होईल. तर त्याच्यामुळे आन्सर येईल ऑप्शन 2 की ओनली बी इज करेक्ट. ठीक आहे. नेक्स्ट क्वेश्चन नंबर 49. भगवती समितीच्या अहवालानुसार ॲक्च्युली भगवती समिती ही जी आहे ही एक्सचेंज रेटच्या बद्दलची आहे. एक्सचेंज रेट जो आहे तो फ्लेक्सिबल करण्याच्या बाबतीत, फिक्स्ड करण्याच्या, ते फिक्स जेव्हा होतं त्याच्या बाबतीत आहे. 73ची ॲक्च्युअली ती 74. तर हे फर्स्ट स्टेटमेंट रॉंग व्हायला पाहिजे. एरिया डेव्हलपमेंट स्कीम आणि हे जे आहे टू रिड्यूस बरोबर आहे. आता स्मॉल फार्मर डेव्हलपमेंट एजन्सी टू रिड्यूस द अनएम्प्लॉयमेंट. स्मॉल फार्मर्स डेव्हलपमेंट नावात बघा फार्मर आहे आणि अनएम्प्लॉयमेंट हे दोन जायला नाही पाहिजे एक सोबत. तरी एकदा तुम्हाला SFSC काय असतं ते एक दाखवतो आणि ते तुम्ही वाचलं पण असणार आहे. तर इन 1969 हे पण तुमच्या नोट्समध्ये नंतर ॲड करा. RBIने ऑल इंडिया क्रेडिट रिव्ह्यू सर्वे अपॉइंट केला होता अंडर B वेंकटप्पय्या त्यांच्या अंडर, आणि त्यांनी मग सजेशन दिलं हे करायचं. आता ह्याचा सगळ्यात मेन फायदा काय की स्मॉल फार्मर्सला वेगवेगळ्या ज्या सरकारच्या सर्व्हिसेस आहेत त्या त्यांच्यापर्यंत पोहोचल्या पाहिजे. सरकार जे और बँकिंग कोऑपरेटिव्ह बँक्सकडनं त्यांना लोन मिळालं पाहिजे आणि ॲक्सेस टू अदर असिस्टन्स म्हणजे काय फर्टिलायझर्स म्हणा, बियाणं म्हणा, जे काय त्याचं पण असिस्टंट मिळण्यासाठी, आणि त्याच्यात कोणाला तर स्मॉल फार्मर्सला जे 86% आहेत तर ते मिळण्यासाठी वगैरे ते केलेलं आहे. ह्याचा कुठेच जर बघितला तर असं नाही की अनएम्प्लॉयमेंट कमी करण्यामध्ये त्याचा असं हे नाही आहे. तर हे खूप वेग स्टेटमेंट आहे, ते रॉंग आहे. माझ्या मते रॉंग असायलाच पाहिजे. सो मी त्याचा करेक्ट आन्सर देईल बी ओनली. ठीक आहे, माझ्या मते त्याचं करेक्ट आन्सर ऑप्शन 2 पाहिजे. लास्ट प्रश्न आपण एकदा बघूयात. आता काही गोष्टी चुकीच्या पण असतात, पण आता अगेन बघा या योजनेची अंमलबजावणी 1 एप्रिलपासून सुरू केली. माझ्या मते हे चुकीचं असेल, बरोबर असेल, पण तुम्ही बघा इथे ए आहे, इथे ए आहे, इथे ए आहे, म्हणजे एवर आपल्याला डोकंच खर्च करायचं नाही आहे. का दिलं आयोगालाच माहिती. मग अशा वेळेस पण ठीक आहे, आपण त्याच्या फेस व्हॅल्यूवर घेऊन चालू द्या, चांगलं झालं आपल्यासाठी. आता मग सेकंड जे आहे ते रॉंग आहे. आणि हां, सो हे तर खूपच रॉंग स्टेटमेंट आहे की बाबा गावात नाही, ते एक्झॅक्टली हे महत्त्वाचं. अजून एक रॉंग जे कोणतं आहे, बँक अकाउंटमध्ये पैसे मिळणार, हो हे बरोबर आहे. कारण का ज्या पार्टीजला, प्रायव्हेट पार्टीज ज्या इन्शुरन्सला त्यांनी हे केलेलं आहे ते बँक अकाउंटमध्ये ट्रान्सफर करणं. इथे जे दिलेलं आहे महत्त्वाचं की क्रॉस डॅमेज विदिन 24 आवर, हे किती इररॅशनल वाटतं की तुला एका दिवसाच्या आत सांगायचं आहे लॉस झालं. तो आधी लॉस थोडासा सावरण्याचा तर प्रयत्न करेल. म्हणून त्याचं एक्झॅक्ट जर प्रोव्हिजन बघितलं, आणि तुम्ही हे वाचलंच असणार आहे नक्की, पण त्याचं आहे सगळ्यात महत्त्वाचं. आता मी एकदा फक्त सांगतो की पहिली जी आहे अंमलबजावणी 1 एप्रिलपासून करण्यात आली. मी जेव्हा PIBवर वाचत होतो तर इट्स इम्प्लिमेंटेशन सिन्स द लॉन्च अनाऊन्स ऑन 18 फेब्रुवारीला ॲक्च्युअली ती अनाऊन्स झाली. पण जर बघितलं तर येस, ती खरीप सीझन म्हणजे 1 एप्रिल 2016पासून सुरू झालेली आहे. अनाऊन्सची पण डेट ॲक्च्युली लक्षात ठेवू शकता, पुढे जर कधी कामाला आली तर 18 फेब्रुवारी 2016ला ती अनाऊन्स झालेली आहे. कुठून चालू झाली होती तर सेहोर मध्य प्रदेशपासून ती सुरू पण झाली. कधी असे पण प्रश्न आपण बघितलेले आहेत PYQ सर. आता जे सेकंड आहे तर हे लक्षात ठेवा, इंटिमेट द इन्शुर विदिन 72 आवर ऑफ द अक्युरन्स ऑफ द लॉस. 24 तास नाही आहे. म्हणून माझ्या मते जे फर्स्ट जे आहे ते ठीक आहे, पण हे जे आहे ते रॉंग आहे आणि बी रॉंग आहे. तर करेक्ट आन्सर माझ्या मते ऑप्शन 1 पाहिजे, ए आणि सी. पहिलं आणि बँक अकाउंटमध्ये ट्रान्सफर करा, हे दोन्ही बरोबर पाहिजे. ठीक आहे. सो थांबूया तिथे. 26 ते 50 क्वेश्चन आपण असे 25 क्वेश्चन बघितले. पुढच्या सिरीजमध्ये आपण ह्याला अगेन कंटिन्यू करण्याचा प्रयत्न करूयात. थँक्यू.